दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग, सुकृत जोशी मॅन फ्रॉम तारकर्ली, आकाश मसूरकर मॅन फ्रॉम मसुरे, गॉडविन डिसोजा मॅन फ्रॉम देवबाग, दर्पण आचरेकर मॅन फ्रॉम आचरा, विशाल लुडबे मॅन फ्रॉम वायरी, वैभव केळुसकर मॅन फ्रॉम तारकर्ली, पायस अल्मेडा मॅन फ्रॉम रेवतळे, साई हदणकर मॅन फ्रॉम रेवतळे, निखिल पराडकर मॅन फ्रॉम दांडी, हर्ष जोशी मॅन फ्रॉम दांडी, आई माऊली डिंगणे मालवण, टीम ओनर नितीन सावंत आणि राजू खान. संघाची टीम मधील खेळाडू कॅप्टन साहिल अरोलकर मॅन फ्रॉम पारसेम, नितेश गडेकर मॅन फ्रॉम हरमल, सूरज गावडे मॅन फ्रॉम पेडणे कोरगाव, गौरेश नागवेकर पेडणे, अपाली कणगुटकर मॅन फ्रॉम वजरी, अनुष केरकर मॅन फ्रॉम कोरगाव, महेश बाईडकर मॅन फ्रॉम कोरगाव, गुरुप्रसाद आरोसकर मॅन फ्रॉम पूर्वा, नितेश कांबळे मॅन फ्रॉम कोरगाव, मंदार झाटिये मॅन फ्रॉम तोरसे, साई परब फ्रॉम मोरजेम, स्वप्नील माळिक फ्रॉम हसापूर, राम नागवेकर मॅन फ्रॉम पारसेम. स्पॉट प्राइजची आपण घोषणा करूया आयोजकांच्या परवानगीने. आई माऊली डिंगणे मालवण या संघाचे टीम ओनर आहेत नितीन सावंत आणि राजू खान. राजू खान यांचे पुतणे रजाक खान इथे उपस्थित आहेत आणि रजाक खान यांनी एक पारितोषिक जाहीर केलंय. जर पूर्ण मालवण संघाने हा सामना आणि ही स्पर्धा जर जिंकली तर राजू खान यांचे पुतणे रजाक खान यांच्याकडून पूर्ण टीमला 50,000 रुपयांचं कॅश प्राइज, कॅश रुपीज 50,000, 50,000 अंतिम विजेते पदासाठी. या Shri Jay Sargaonkar, former MLA, Saligaon constituency. A big round of applause. Followed by we have Shri Abhijit Dargarkar, social worker and a patron who has made a lot of difference in the Sholim constituency over the years and has been always influential in sports activities. We have with us Shri Narayan Mandrekar, ZP member, Anjuna constituency. Councillor, Mapsa Municipal Council.
We'd like to welcome Shri Tushida Shetty, Secretary, Goa Cricket Association. So please take your seat in the VIP box along with the rest of the dignitaries. Those who have joined us late, this is the grand finale of the 8th edition of SK Jogging Cricketers Day-Night Taluka Level Goa Sindhudurga Tournament. So let us begin then. So let us begin then with this grand finale. It is Goa versus Sindhudurga. Already one delivery has been bowled. Good delivery, very well bowled by Darshan Bandekar, the pride of Malvan, bowling from the Mapsa City end. हॅलो जे बाउंड्री लागा राजू खान सर थोडेसे मागे सरका जे अगदी बाउंड्री लाईन लागे असत रिक्वेस्ट आस दोस्तों थोड़ा पीछे आ जाइए थैंक यू धन्यवाद श्याम Back to live commentary with Ashok Naik sir. Once the over is done, please hand it over back to me. थैंक यू सर धन्यवाद श्याम कलंगुटकर अंतिम मुकाबला मेगा फाइनल ओपनिंग जोड़ी सामने सूरज गावड़े स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए पहला ओवर जारी अल्टी पल्टी की कोशिश गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं फाइनल का मुकाबला उपस्थित सभी मंच पर मान्यवर सभी क्रिकेट प्रेमी मैदान पर चारों ओर और जो लाइव प्रसारण के साथ जुड़ चुके हैं tenniscricket.in से आप सभी का स्वागत है कमेंट्री बॉक्स में से पहला ओवर जारी और फिर से एक बार अल्टी पल्टी की कोशिश लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में सिंगल जरूर बना स्कोर के खाते में बल्लेबाजी करती हुई ध्रुव वॉरियर्स पेडणे क्रिकेट टीम टॉस जीता आई माउली डिंगणे मालवण क्रिकेट टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फील्डिंग का फैसला और पहला ओवर चलता हुआ मैदान पर साहिल आरोलकर और उन्हीं के साथ सूरज गावड़े उर्फ भाऊ शॉट फाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते कोई रन नहीं कोई नुकसान नहीं पहला ओवर पावर प्ले का आई माउली डिंगड़े मालवण क्रिकेट टीम के एक बहुत ही बेहतरीन शुरुआत इस पहले ओवर में Thank you, Ashok Naik sir. Now let us all felicitate the former players who have been very influential in the growth of cricket in Goa. Firstly, we have Paresh Bhate, BCCI umpire, ex-Ranji player. We'd like to felicitate him. I would like to request Shri Dayanand Mandrekar sir to please do the honor. आज आम्ही हांगा दोस्त क्रिकेट क्लब यांचे फेलिसिटेशन करपाक जमलेले आसा जे एका टायमार नावाजलेली टीम असली गोंयान न्हू महाराष्ट्रान सुद्धा बऱ्यापैकी नाव कमयल्ले आणि आता जो जाला आसा परेश बर्डे ऑलराउंडर दोस्त क्लबाचो एक म्हणजे भरोशाचो ऑलराउंडर केन्ना येवन मॅच टर्न करपी बॉलर बॅट्समॅन आणि आता एम्पायर म्हणून आपली जबाबदारी सांभाळटा नॅशनल क्रिकेटीन Followed by Shri Tushida Shetty, was all-rounder and now also all-rounder of GCA, Secretary of Goa Cricket Association. I would like to request again Shri Dayanand Mandrekar sir to please do the honor. तुळशीदास एक बऱ्यापैकी ऑलराउंडर म्हापशा हांगा मैडे ह्या गांवान आणि आमी सॉंगान सुद्दां आयकता मैडेकार पिशे म्हणून आणि ते परफेक्ट ताका लागू जाता कारण तो क्रिकेटचो पिसो आसा सायकलीन येवन हांगा क्रिकेट खेळटालो आणि आयज तो गोंयाच्या GCAचेर एक बऱ्यापैकी पदाचेर आसा हे सगळे तेजे डेडिकेशन क्रिकेटी कडेन म्हणून ताका हो मान मेळ्ळो आसा एक जोरदार ताळयो जाणी तुळशी खातीर कारण गोंयच्या क्रिकेटीन आयज बऱ्यापैकी इम्प्रुवेशन आसा आणि बऱ्यापैकी लक्ष घालून फूल टायम लक्ष घालून तो गोंयची क्रिकेट वयर सरची ह्या दृश्टीन बरेच प्रयत्न करता जोरदार ताळयो जावन Back to live commentary. थैंक यू श्याम कलंगुटकर धन्यवाद इस बार एक अच्छा शॉट स्वीप किया था इस बार ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज
2 रन बनते हुए स्कोर के खाते में। 8वां पर्व डे नाइट की प्रतियोगिता ऑल गोवा और सिंधुदुर्ग तालुका टीम हिस्सा लेते हुए और अंतिम मुकाबला एक ओर से आई माउली डिंगड़े मालवण क्रिकेट टीम टॉस जीतकर मैदान पर फील्डिंग करते हुए और ध्रुव वॉरियर्स पेड ने बल्लेबाजी करते हुए पायस अल्मेडा। और एक बार फिर से उतना अच्छा टाइमिंग शायद कहीं ना कहीं वो टाइमिंग नहीं हो रहा है इस मैच में। फिलहाल सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 4 पर। खेल जारी है दूसरे ओवर का। 8 ओवर का मुकाबला। मैदान पर सर वामन मयेकर और उन्हीं के साथ राजेश सिंगणापुरकर अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ उन्हीं के साथ जुड़ चुके इस टूर्नामेंट के साथ सिद्धेश हरमलकर, योगेश उर्फ मुन्ना दाबोलकर। हर विकेट के लिए मालवण क्रिकेट टीम के लिए 5000 रुपए। और इस बार ओवर पिच गेंद मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद चली गई, सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ₹1000 आई माउली डिंगड़े मालवण क्रिकेट टीम के लिए एस्कॉर्ट केला. ये इनाम रखा है सर राजू खान जिन्होंने। धन्यवाद। इस बीच ऑफ साइड पर हल्के हाथों से खेला गेंद को कवर पॉइंट पर फील्डर एक सिंगल पूरा किया। श्याम बॉल सोपतात रेडी. 1 रन और बढ़ गया स्कोर के खाते में। पायस अल्मेडा अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की। ओहो स्विच हिट, लाजवाब टाइमिंग, सूरज गावड़े के बल्ले से गेंद सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। टोटल आगे बढ़ा स्कोर। एक लोअर फुल टॉस, सिलमिडा पर फील्डर लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में। जब तक इनको फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 ओवर पावर प्ले का खेल समाप्त हुआ और स्कोर रुका हुआ 18 रनों पर। शाम धन्यवाद अशोक सर. Followed by we have Shridesh Kinrekar, former secretary, Goa Cricket Association. I would like to request Shri Glenn Ticklow to please do the honor. देश एक सगळ्याकून भुरगो आणि म्हणून ताका बाप गो म्हणून सगळ्या टिमीमध्ये फामाद आसलो तो. सगळ्याकून यंगस्ट प्लेयर दोस्ताच्या हितून अजूनही यंग आसा तो. एक बऱ्यापैकी म्हणजे गरजेक येता तेन्ना देश बॅटिंग आणि बॉलिंग करतालो. टीम गरजेक येता तेन्ना. Thank you. Followed by we have Shri Dattaguru Thari. दत्तगुरू थळी एक ऑलराऊंडर, बऱ्यापैकी कीपर आणि आम्ही म्हणता Again, I would like to request Shri Glenn Ticklow sir to please do the honor. ऑपोजिट टीम सदांच म्हणटाले दत्तगुरून बामण बुद्धी वापरली कारण विकेटीच्या फाटसून सगळी मॅच टर्न करतालो आणि एकदा कळनासले बॅट्समॅनाक हेणे कितें केलां तें. पूण बॅट्समॅन आउट जावन पॅविलियन वयतालो. दत्तगुरूची स्ट्रॅटजी अशी आसताली की तो बॉलरा कडेन गेलो म्हणजे विकेट पडपाकूच जाय अशें दत्तगुरू एक भरोशाचो कीपर आणि बॅट्समॅन दोस्ताचो. Followed by we have Shri Sagar Govekar. I would like to request Shri Jay Salgaonkar to please do the honor. सागर एक बऱ्यापैकी ऑलराऊंडर दोस्ताचो ओपनर बॅट्समॅन आणि गरजेक पडटा तेन्ना सामको बॉलिंग सागराच्या हातीन बॉल दिलो जाल्यार मॅचीचे कितें तरी रिजल्ट दोस्ताच्या फेवरान जाता अशें एक भरोशाचो खामो सारको दोस्ताचो हो सागर. टिमी मदीं देमणो म्हणून फामाद तो. पॅट नेम तेंचे प्रत्येक प्लेयराक कितें ना कितें तरी पॅट नेम आसले तितून सागराक सुद्दां पॅट नेम आसले. थैंक यू शाम. वैभव केळुसकर अब एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर सामने लेफ्ट हैंडर बैटर है सूरज गावड़े. ऑन साइड पर स्क्वायर लेग पर गेंद हवा में, डीप स्क्वायर लेग पर फील्डर क्या छोटा. स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर मौजूद थे, सीधे हाथों में निकली थी लेकिन क्या छोटा.
दिल टूटा सपना टूटा मैदान पर। राइट हैंडर लेफ्ट हैंडर ये जोड़ी है मैदान पर। साहिल आरुलकर स्ट्राइक पर सामना करते हुए वैभव की गेंदबाजी का स्कोर टोटल आगे बढ़ता हुआ 25 रन। ओपनिंग जोड़ी के बीच में एक बहुत अच्छी शुरुआत मैदान पर। टूर्नामेंट के साथ नीलेश कोरगावकर, सिद्धार्थ कोरगावकर स्कोरिंग के साथ, उमेश आजगावकर उर्फ बाऊ स्कोरिंग के साथ। फुल टॉस, स्क्वायर लेग पर बड़ी देर तक हवा में गेंद और इस बार दर्पण आश्रयकर स्क्वायर लेग पर कैच को दबोचते हुए पहले विकेट का पतन होता हुआ शाम। Followed by we have Shri Raju Naik. Raju Naik, I would like to request again Shri Jay Sargaonkar sir to please present the memento. दोस्ताजो धडाकेबाज असो बॅट्समॅन म्हाका उगडत आसा फ्रांसीस फेर्नांडीस हांगा आसा तेणी राज कपूर ट्रॉफीक टीम केल्ली आनी त्या टिमीक रिप्रेझेंट केल्ले राजू नायक आनी दत्तगुरू थळी ह्या दोगांनी हे बऱ्यापैकी दोग जाण ऑलराउंडर त्या बॉम्बे टुर्नामेंटाक खेळले. Followed by the man of the match of the previous game, that was the exhibition game of the women's game. I would like to request the man of the match awardee, Kanviksha, to please come forward. A bet is presented to you. I would like to request Shri Tulshida Shetty sir to please present the bet to Kanviksha. Brilliant innings. थैंक यू शाम। नए बल्लेबाज नितेश कांबड़ी मैदान पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का पहले विकेट का पतन हुआ। 25 लॉस ऑफ 1 विकेट, 25 रन एक विकेट पर। राउंड विकेट इस बार बैकफुट पर कट किया, कवर पॉइंट पर फील्डर मंच पर विराजमान आदरणीय सर रोहन कवड़ेकर और उन्हीं के साथ डैजलिन क्रिकेट टीम की याद ताजा हो गई। आज अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ रुपेश गावस भालो के नाम से ज्यादा जाने जाते हैं और पूरा परिवार आ चुका है। कुमारी भाव्या आ चुके हैं, कुमार चिराग आ चुका है और मैडम मिसेस स्वाति गावस मैडम वो भी मैच का आनंद लेते हुए। रुपेश गावस, आपका और आपके पूरे फैमिली का बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से। खेल अभी भी जारी है, स्कोर रुका हुआ 25 पर 1 विकेट पर। तीसरा ओवर मैदान पर चलता हुआ। सामने नितेश कांबड़ी अभी अभी आ चुके हैं मैदान पर बल्लेबाजी के लिए। शॉर्ट ऑफ लेन गेंद फिर से पीछा किया था, गेंद बल्ले में संपर्क नहीं। 3 ओवर समाप्त हुए। 3 ओवर के बाद 25 लॉस ऑफ 1 विकेट शाम। Followed by we have Shri Santosh Kitlekar. I would like to request Tarak Arolkar sir to please do the honor. संतोष ओपनर बॅट्समॅन दोस्ताजो, तसोच गोंयांक सीझन बॉलानूय रिप्रेझेंट केला तेणी. संतोष एक एकदां मॅच सोंपोनूच येतालो दोस्ता खातीर. बऱ्यापैकी एक बॅट्समॅन, ऑल बऱ्यापैकी ओपनर बॅट्समॅन संतोष. गेंदबाजी में एक बार फिर से पायस अल्मेडा खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए 3 ओवर का खेल समाप्त हुआ। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज सूरज गावड़े और पबाऊ स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है नितेश कांबड़ी। विकेट कीपर बिल्कुल स्टंप को चिपके हुए। शुक्र जोशी बहुत अच्छी बल्लेबाज। इस बार थर्ड मैन पर, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर गेंद को फील्ड करते। पहले ओवर में थोड़ा सा महंगे साबित हुए थे, लेकिन एक बहुत अच्छे गेंदबाज है। हैट्रिक कई बार मुकम्मल कर चुके हैं, मैच विनर है और वो अपने बॉलिंग बार पर खुद का दूसरा ओवर। बहुत अच्छी गेंद, फिर से एक बार बहुत अच्छी गेंद। कहीं ना कहीं थोड़ी परेशानी हो रही है। एक बहुत अच्छा विकेट। रुपेश मापारी, संकेत पेडनेकर, नमित मांद्रेकर पूरी टीम वर्क विकेट के साथ मगज की है। बहुत अच्छा विकेट बनाया है और हर विकेट के लिए
मालवण क्रिकेट टीम के लिए इनाम है सर राजू खान की ओर से 5,000 रुपए का। अल्टी पल्टी, फिर से गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और विकेट कीपर आते गेंद को कलेक्ट करते और वापस एक बार फिर से गेंदबाज पायस अल्मेडा अपने बॉलिंग बार पर। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 25 रन, 1 विकेट पर खेल जारी है। चौथे ओवर का फाइनल का मुकाबला, 8 ओवर का मैच। आने वाला ओवर होगा चैलेंज ओवर, लेकिन उससे पहले पायस अल्मेडा गेंदबाजी में और दोनों बल्लेबाज थोड़ी सी आपस में बातचीत करते हुए अपने बॉलिंग बार पर पायस अल्मेडा अगली गेंद लेकर खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए एक विकेट जरूर खो चुके ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद स्वीप किया इस बार ऑन साइड पर, बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर है मौजूद। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, 26 पर टोटल आगे बढ़ा। 1 विकेट के नुकसान पर ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई 10वें 11वें नंबर पर भी बल्लेबाजी है ध्रुव वॉरियर्स और सामने बेहतरीन गेंदबाजी है। मुकाबला सेमीफाइनल का एक तरफी रहा, लेकिन पूरी उम्मीद है एक बहुत यादगार मैच हो जाए। एसके जॉगिंग 8वें पर्व का। अब सामने बल्लेबाज है स्ट्राइक पर नितेश कांबळे, सामना करते हुए पायस अल्मेडा की गेंदबाजी का। बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। चारी डेकोरेटर्स आपका भी बहुत बहुत धन्यवाद। थोड़ा संघर्ष कर रहे थे, लेकिन आखिरकार एक बड़ा शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। स्लोअर 1 गति में परिवर्तन, थोड़ा जल्दी खेल बैठे, गेंद आके शरीर पे टकराई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। आधे ओवर का खेल समाप्त हुआ 4 ओवर का, और 4 ओवर के टोटल समाप्ति के बाद स्कोर 32 रन, 1 विकेट पर। आने वाला ओवर चैलेंज ओवर, गेंदबाजी में बदलाव, कमेंट्री बॉक्स में बदलाव। आइए माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं बादल चौधरी के साथ। Followed by we have Shri Avdut Karekar. Karekar, I would like to request Shri Maheshwar Goekar, ZP member of Shulim constituency, to please do the honor. अवधूत एक म्हणजे अवधूताक पहिला आमका पहिले तर संदीप पाटील बी तशा आता चलता असतानाच पळयता आसतले तुम्ही अवधूत म्हणून कोण नको अदगो नाजाल्यार मारुती आणि एक 6 बी मारली का मागीर तेजी छाती आणि फुडें येताले त्या टिमीन राजन कोरगांवकर आसा पॅट नेम बॉडी म्हणून पूण बॉडी दाखयता आसतना सदांच अवधूत दिसतालो तो कन्फ्युजन जातालो बॉडी तो काय हो म्हणून हो अवधूत तेजी कॅच धरपाची सुद्धा स्टायल आसली तो मारुती मारुती म्हणून इतलो फेमस जालो की तिने कॅच धरपाची सुद्धा ती स्टायल ती पॅटर्न आसली आणि सगळ्यांच्या मध्ये सारखे फामाद असले अदगे उलयतलो तू थँक्यू Followed by Damodar Kitlekar. I would like to request ZP member of Anjuna constituency, Shri Narayan Mandrekar, to please do the honor. भाव दोघी जण टिमीन खेळटाले म्हणजे केन्ना संतोष फेल गेलो जाल्यार मागीर सकयल येवन दामू ते काम करतालो आणि मागीर हळूहळू दामूक प्रमोशन मेळ्ळें दामू टिमीचो ओपनर जालो दोस्त क्लबाचो आणि दामून एक ओपनर येवन बऱ्यापैकी दोस्ताक धन्यवाद अशोक सर। चॅलेंज ओव्हरची सुरुवात मालवणी कोकणी आकाशवाणीच्या केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून मना काळजातून स्वागत असा। एसके जॉगिंग क्रिकेटर्स म्हापसा आयोजित ही मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा 8व्या पर्वामध्ये ग्रँड फिनाले आई माऊली डिंगणे मालवण टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय 4 ओव्हरीत 32 रन 5व्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर 2 रन रन झाले 34। देवबाग एक्सप्रेस सिंधुदुर्ग एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर
दर्शन बांदेकरजेचा नावाचा. यंदाची ISPL खेळणारो आमच्या तळ कोकणातलो ह्यो एक मात्र खेळाडू, पण पुढच्या ISPL मध्ये आमका प्रतीक्षा असलेली गोय राज्यातल्या सुद्धा खेळाडूंची. जी वाट दर्शनने आखली त्या वाटेवर बाकीच्यांनी सुद्धा चलाचा ही अपेक्षा असा दर्शनची आणि आमची सुद्धा. डिसिजन बघूया अंपायरचे काय इले. एक डॉट बॉल दर्शनने घातले, त्या डॉट बॉलाच्या उपरांत पिचीचे जर बाहेर पडले तर अजूनही डिसिजन पेंडिंग. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. जेव्हा कुकर मधली प्रेशरची लेवल वाढता तेव्हा शिटी वाजता आणि बॉलरवरचं प्रेशर जेव्हा वाढता तेव्हा वाईड किंवा नो बॉल दिसता. बघूया डिसिजन अंपायरचे. डिसिजन या बॉलवरचे नो बॉल, लायसन्स टू किल. अमोल जमदाडे सरांचं वाक्य उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असतो फ्री हिट. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, ना इलो तरी वडे. याचा कारण बॅटर नॉट आउट असलो तर नॉट आउट, आउट असलो तरी सुद्धा नॉट आउट. फ्री हिटचा बॉल तटक्या पेचून जाणारो, बाद होण्याची शक्यता नव्हती. या नो बॉलचो राग सगळं दर्शनने काढलं या बॉलवर. हे फायबरचे स्टम्प्स होते म्हणान रवले. 5,000 रुपयांचा कॅश प्राइज राजू खान यांनी लावला प्रत्येक विकेटसाठी. आणि बघूया ते तो पहिलो लाभार्थी या ओव्हर मध्ये दर्शन ठरतो लो काय. वैभव ते तो पहिलो लाभार्थी ठरलो, त्यांनी पहिली विकेट मिळवली. कॅप्टनला माघारी पाठवला साहिलला. सध्या मैदानावर जमलेली जोडी नितेश कांबळी आणि सूरज गावडे. आखूड टप्प्याचा चेंडू होतो. नितेश सारखो एक दर्जेदार खेळाडू, एक मॅन ऑफ द मॅच यापूर्वीच्या मॅच तो त्याच्या नावावर असा, पण अशा खेळाडूक सुद्धा न समजलेलो बॉल होतो. काय नाही कळाक बोको गेलो म्हाळाक, या मालवणी कोकणी म्हणीची येतली आठवण. 4 बॉल मध्ये 4 रन्स दर्शनने खर्च केले. 2 बॉल मध्ये 12 रन्सांची गरज असा, कारण ही चॅलेंज ओव्हर 16 रन्सांची. 5वा बॉल. लोअर पुल टॉस डीप इन विकेटच्या रिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 खेळाडू थैसर होते, पण दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. चॅलेंज ओव्हरचं शेवटचं बॉल. 8 रन्स होय एका बॉलात. पटकोतर सुंदर मिडॉनच्या छपरावरसून वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक. SK जॉगिंग क्रिकेटर सिक्सर डायरेक्ट चंद्रार. From the Dost cricketers, we have Rajendra Korgaonkar. I would like to request Shujay Sargaonkar to please present the memento. श्याम ही चॅलेंज ओव्हर मध्ये 14 रन काढले गेले, पण 16चा चॅलेंज पुरा झाला नाही म्हणून त्याच्यातले 7 वजा झाले आणि 5 ओव्हरीचा खेळ सरलो. रन झाले 39. आफ्टर द एंड ऑफ 5th ओव्हर स्कोर 39 फॉर 1. राजेंद्र कोरगावकर यांनी गोयाकूय रिप्रेझेंट केला विकेट किपर म्हणून. दोस्ताचो बऱ्यापैकी विकेट किपर. आता Panjim cricketers, क्रिकेटर्स Imtiaz Sheikh. I would like to request जय जय Jay Salgaonkar sir to please present the award. साधा बॉल दिसणारो इम्तियाज, पण ग्राउंडार त्याची करामत वेगळीच असताले. बॅटिंग येयलो किंवा बॉलिंग येयलो का ते आपली कर्तृत्व दाखवूनच वयतालो. पेंजिम क्रिकेटर्साचो भरोशाचो ऑलराऊंडर एक इम्तियाज इंतूज म्हणून फामाद. थँक्यू. SK जॉगिंग क्रिकेटर्सचे अध्यक्ष. या सगळ्या जुन्या खेळाडूंची ओळख करून दाखवताना या दरम्यान बॅटची एज आणि विकेट सूरज गावडे बॅक टू दी डगआउट. 39 फॉर 2.
We have Pundalik Naik. Again, I would like to request Sri Jay Sargaonkar sir to please do the honor. आणि मागीर सूरज पुंडलीक म्हणजे पॅनजीम क्रिकेटर्साचो वाघ. पुंडलिकाक एनकरेज करतले जाल्यार ना, पुंडलिकान परफॉर्मन्स दाखय जाल्यार वाघ म्हटलं का भाडसून तो मागीर वाघ म्हटलं का मागीर तेजे फुडले. आणि केन्ना केन्ना तेज्या कडसून कितें मिस्टेक जाली जाल्यार केस काडून ओडून काडटलो तो आपलेच दुसऱ्याचे न्हू. एक पेटर्न स्टायल आसली ते कोणा कडसून दुसऱ्या कडसून कॅच सुटले काय तो मेलोच म्हणून समजपाचो. त्याच्या फुड्यान वचोन तो ताका अशी उतरां दितालो. फुडल्या स्वादेर सूरज लोटलीकर. Next, I would like to request Sri Suraj Lotlikar to please present the award to Manuel Pereira, popularly known as Raja. राजा अजूनही खेळटा. हालींच वेटरन्स टुर्नामेंट जालो थंयसर तेणी आपल्या बॅटान 40 रन्स काडून आपल्या टिमीक जिखून दिले. पणजे वेटरन्स टुर्नामेंट जालो अबव 45. पेंजिमाचो आनी एक भरोशाचो बॅट्समॅन राजा म्हणूनच फामाद सगळ्याक. जॉन्टी रोड्स फिल्डिंगेनूय विकी रोगे संघाचो कर्णधार बॉलिंग मार्कवर इलो. इल्याच त्यांनी भाऊची खेळी समाप्त केली. त्यानंतर तो सिंगल 6व्या ओव्हरीचो दुसरो बॉल सरलो. रन झाले 40. शुभम झाचा प्रेडिक्शन होता 70 ते 80 रन होतले, पण त्याचा चेसिंग सुद्धा कठीण बनताला. गती परिवर्तन, रानल्यान टोपभर आणि वाढल्यान कर्टीभर. चेंज ऑफ पेस, डॉट बॉल. मालवणी कोकणीतलो पोलांडो कुवांडो निर्धाव चेंडू. 40 ही धाव संख्या, 2 विकेट. आमचे अध्यक्ष महेशजी कोरगावकर. महेशजी खरोखरच तुमचे आभार असत, कारण या जुन्या खेळाडूंची ओळख या नवीन पिढीक होणं गरजेचं असा. गोवा राज्यातला क्रिकेट कसा रुजला कसा फुलला या नवीन पिढीक कळणं गरजेचं असा, आणि त्यासाठी हे सत्कार सुद्धा महत्वाचे असत. विकीचो बॉल स्लाइस केलो कव्हर पॉइंटच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. दिला तर देवान, नाहीतर मग औशीच्या घोवान. चेंडू सीमा पार. एसके जॉगिंग क्रिकेटर्स चौकार. नितेश 10 बॉल मध्ये त्यांनी केले 20 रन. गुरुप्रसाद नॉन स्ट्रायकर एंडवर 1 बॉल मध्ये 1 रनचा. सूरज गावडेची मात्र थोडीशी संत खेळी. 20 बॉल त्यांनी खेळले, त्यांनी बनवले 21 रन. बॉलिंग मार्कवर विकी. परत एकदा स्लाइस. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. या बॉलवर मिळतो फक्त सिंगल. बदललो धाव फलक. नुकत्याच ज्या खेळाडूक डॉक्टरेट देऊन सन्मान केलो गेलो त्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक स्कोर बोर्डवर 45-45. 6व्या ओव्हरीची समाप्ती करणारो भैरवी घालणारो शेवटचा बॉल विकी रोगे, ज्यांनी टाकले एकूण 5 बॉल, खर्च केले 6 रन, मिळवली 1 विकेट. आणि त्या एका विकेटसाठी टीमचे मालक राजू खान यांच्याकडून 5000 रुपयांचा लाभार्थी. शेवटचा बॉल स्ट्रायकर यांच्या दिशेन गुरुप्रसाद आरोस्कर. गती परिवर्तन, पॉइंटच्या दिशेन खेळाडू चेंडूच्या खाली. आणि या एकाच ओव्हरीमध्ये विकी रोगन मिळवले 2 विकेट, 2 सफलता आणि राजू खान यांच्याकडून 2 वेळा 5000 रुपयांचा लाभार्थी. श्याम रन केले आणि या मॅच साठी त्यांनी दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीचा पुरा अभ्यास केलो. पण झाला असा, दर्शन बांदेकरची ओव्हर थोडीशी शांत राहिली, पण विकी रोगेन येऊन एकाच ओव्हरीमध्ये डबल ब्रेक थ्रू मिळवलो. मालवणी कोकणीत सांगाचा तर अभ्यास केलो गणिताचो आणि पेपर इलो विज्ञानाचो. पण शेवटचे 12 बॉल, या 12 बॉल मध्ये पलटवार करूचो लागतलो. वार हल्ले प्रति हल्ले करूचे लागतले.
तुम्ही ध्येयापर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका नाही असा, तुमच्या समोर पोहोचण्यासाठी ध्येय नाही ही खरी शोकांतिका असा. आणि म्हणूनच भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. शहाणी माणसा इतिहास वाचतात पण वेडी माणसा इतिहास घडवतात. आणि तुमका आता वेडा बनायचा लागतला शेवटच्या 12 बॉलसाठी. त्या वेडात मराठे वीर दौडले 7. त्या इतिहासाप्रमाणे तुमका घुसाचा लागतला. या 12 बॉलवर प्रति हल्लो करूचो लागतलो. स्ट्रायकर एंडवर नितेश, नॉन स्ट्रायकर एंडवर अनुष आणि बॉलिंग मार्कवर हर्ष जोशी. मालवणच्या दांडीगावचो खेळाडू हर्ष. या शब्दाचा अर्थ होता आनंद. आपल्या टीममेटच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी हर्ष येतलो. मालवण दांडीचो यो खेळाडू. पहिल्या बॉलवर सिंगल, रन झाले 46. एक मोठी धाव संख्या अपेक्षित असा ध्रुव पेंडणे संघाकडून. घरच्या मैदानावर यो संघ खेळता. अगदी हसापूर पासून हरमल पर्यंत प्रत्येक गावातले निवडक खेळाडू या टीम मध्ये निवडले. आणि टीम बरोबर जरी नसलो, आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, चेंडू हवेत. 1, 2, 3 खेळाडू झेलाच्या खाली होते पण तिघांच्या मधोमध पडलेलो झेल. चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळान केली माती. या बॉलवर मिळालो सिंगल, रन झाले 47. पेंडेम टीम मध्ये जरी नसलो तरी आठवण येतली सुदन ठाकूरची. एन्जॉर्ड असल्यामुळे टीम मध्ये नाही असा सुदन, पण सुदन नक्की तुका आम्ही मिस करतो ग्राउंडर. 47 फॉर 3. अजून एक आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट आर्म पुल, मिड विकेटच्या मस्तकावर सोन. पास्कूचे काढले 1000 आणि पेद्रूचा केला काजार. एसके जॉगिंग, सिक्सर. षटकार होतो पण त्या षटकारानंतर नितेशने सिंगल घेतलो, सन्मान दाखवलो. कारण त्याका सुद्धा ती मालवणी कोकणी म्हण माहिती असा, वसा वसा खाणा आणि मसनात जाणा. सन्मान दिलो त्यांनी बॉलरला. सध्याच्या घडीत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बॉलरला सन्मान देणारे बॅटर कमी झाले. कारण एक वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता असता. या बॉलवर दिलेलो आदर. 1 रन मिळालो, रन झाले 54. 7व्या ओव्हरीचे शेवटचे 2 बॉल बाकी. हर्ष जोशीचो 5वो बॉल, पुलचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेन. जोपर्यंत येता क्षेत्ररक्षक करता फील्ड, करता थ्रो. दर्शन बांदेकरचो 1 रन या बॉलवर. 5क्याचो डबल गेम, 55 यो धावफलक. इनिंगचे शेवटचे 7 बॉल बाकी. उरलेल्या 7 बॉल मध्ये मोठे फटके गरजेचे असतले. ध्रुव पेंडेम संघाकडून 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. पॉइंटच्या दिशेन सिली पॉइंट वर जोपर्यंत होता फील्ड. या बॉलवरचो सिंगल. खेळ सरलो 7 ओव्हरींचो, रन झाले 56. अब तक 56. दया नायक यांची आठवण करून देणारी धाव संख्या. शेवटचे 6 बॉल इनिंगचे बाकी. मोठी फटकेबाजी खूप गरजेची असा. 2 तगडे संघ एका बाजून. पेंडेम संस्कृत मध्ये एक शब्द असा पर्णम. आणि पर्णम म्हणजे काय तर जो प्रदेश पाण्यान सुपीक असता, ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त असता, त्या एरियात सगळीकडे पाना दिसतात. ती पाना म्हणजे पर्ण. आणि त्या पर्ण या नावावरून या तालुक्याचं नाव पेंडेम. थँक्यू बादल सर. तसेच आमच्या वांगडा असा श्री दीपक कलंगुटकर, एक नावाजलेले असे क्रिकेटपटूय पयलीचे आणि आता ध्रुव ची गेम पळोवंक येयल्या मुद्दम ते खास करून पेडण्यासून. त्यांचे सुद्धा स्वागत करूया फुलाचो तुरो दिवन. व्हडल्यान ताळयो जावन मातश्यो. आवाज इलो आणि आवाज इल्या बरोबर बॅटरने रिटर्न तिकीट आपल्या नावावर केला. विकेट अजून एक या ओव्हर मध्ये. विकी रोगे या संपूर्ण स्पर्धेतली 3री विकेट आणि राजू खान यांच्याकडून 15,000 रुपयांचो लाभार्थी. एका बाजून पेंडेम संघ.
Thank you, Monty. Thank you, Monty. Let us now felicitate all those who have helped us in creating such a beautiful spectacle here at the Bodkeshwar Cricket Ground. I would like to request Shri Tushda Shetty sir to please present the memento to Arohan Rentals. Avishkar Mone, all these lights that we see Arohan Rentals, Avishkar Mone, Shri Tushda Shetty will present the memento. All these lights that we see, the glittering lights, all these 10 towers. Thank you, sir. शेवटच्या ओव्हरीचो ह्यो दुसरो बॉल बॅटची एज. ज्याप्रमाणे गोंय राज्यातल्या प्रत्येक मैदानावर आमच्या दर्शन बांदेकरचो सन्मान होता, अगदी तसोच सिंधुदुर्ग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मैदानावर ज्या खेळाडूचो सन्मान होता तो आमचो सगळ्यांचो लाडको खेळाडू गौरेश नागवेकर नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन. पहिल्या बॉलवर त्यांनी घेतलो सिंगल, त्यांनी केली बोनी, रन झाले 57, 57, 4 विकेट. विकी चेंज ऑफ पेस. या बॉलवर काय काय झाला बघूया. आडवी बॅट तर होती, परत एकदा विकी रोगेन कमी गतीचो बॉल वापरलो, विकेट किपरने चेंडू अडवलो. गौरेशने स्ट्राईक मिळवण्यासाठी सॅक्रिफाईस केली आपली विकेट. डगआउट मध्ये आपल्या पोहोचलो अनुष केरकर. 57 फॉर 5. लो स्कोरिंग ड्रामा. एका बाजून पेडनेम संघ, दुसऱ्या बाजून मालवण. मालवण या शब्दाचा अर्थ सुद्धा किती सुंदर असा बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी म्हणजे मालवण. ज्या मालवणामध्ये मिठाचो व्यापार मोठ्या प्रमाणावर चालायचो आणि मीठ या शब्दाचा समानार्थी शब्द असा लवण. मोठ्या प्रमाणावर वापर म्हणजे महा. ज्या जागेवर मिठाचो म्हणजे लवणाचो व्यापार मोठ्या प्रमाणावर व्हायचो ती भूमी म्हणजे महालवण म्हणजेच मालवण. त्याच मालवणचा संघ आई माऊली डिंगने संघ प्रायोजित केलो. नितीन सावंत आणि राजू खान या आमच्या दोन मित्रांनी. पण दुसऱ्या बाजून ध्रुव पेडणे एक तगडो संघ आणि त्याचं साई नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन. विकी रोगे. नेमको विकी रोगे मालवणसून येताना काय खाऊन इलो, कोणाचा तोंड बघून इलो, कोणाशी हात मिळवणी करून इलो, कोणाचा व्हिडिओ कॉल बघून इलो. आज येताना जणू काय जेवणात नाश्त्यात त्यांनी थोडासा नशीब लोणच्या सारख्या तोंडाक लावला. जबरदस्त बॉलिंग. 10 बॉल त्यांनी टाकले, 7 रन खर्च केले, 3 विकेट, 4.20 ची इकॉनॉमी. अजून एक गती परिवर्तन. आडवी बॅट आणि मिड विकेटच्या मस्तकावरसून दस्तक. चेंडू सीमारेषा पार, पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक. एसके जॉगिंग क्रिकेटर्स सिक्सर. इनिंगची भैरवी करणारो, समाप्ती करणारो शेवटचा बॉल. रन झाले 63, 63. शेवटचा बॉल पंचांनी दंडित केलो वाईडच्या रूपात. आयतो मिळालेलो 1 रन. आयत्यार कोयतो गावात फुकटची भाकरी तर कित्या करू गई चाकरी. ह्यो एक सिंगल. या मैदानावर या मागच्या बाजून बोडगेश्वराच्या भूमीवर सातेरी बॉयची एक देखणी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा यावर्षी करण्याची संधी परमेश्वरान माका दिली. बोडगेश्वराचे आभार असत. एसके जॉगिंगची मानाची स्पर्धा 8व्या पर्वात कॉमेंट्री करण्याची संधी बोडगेश्वरान माका दिली. शेवटच्या बॉलवर विकी रोगन मगावली अजून एक महत्वाची विकेट. आखो टप्प्याचा बॉल होतो. गौरेश नागवेकर सारखो दर्जेदार खेळाडू होतो, पण बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेन. मालवणी कोकणीत सांगायचा तर दारू ब्रँडेड पण लिव्हर डुप्लिकेट. 8 ओव्हरींचा सरलो खेळ आणि रन झाले 64, 64. विजयासाठी टार्गेट 65, 65. शुभम झाचा प्रेडिक्शन अगदी योग्य. श्याम. Target of 65 runs will be required to win. Meanwhile, we'll have a light show now. Lights off. Avishkar Mone from the Arohan Rentals and requesting everyone who is present
for this grand finale to take out their phones and on their torch lights, your bike lights, everything. Come on everyone. सगळ्यांक रिक्वेस्ट करता आपलो फोन काढचो, फ्लॅश लाईट चालू करूया आणि एक नवीन तरेचो स्पेक्टेकल करूया आम्ही हांगासर बोडगिनच्या ग्राउंडार. सगळे आमचे जे प्रेक्षक आसात तेंचे कडेन मागता की फ्लॅश लाईट चालू करचे. तशेंच आमचे मान्यवर जे बसलेले आसात तेंचे कडेन मागता तेंच्यांनी फ्लॅश लाईट चालू करचे. Is in pursuit of 65 runs.
I Mauli Dingade Malvan requiring 65 runs to win in 8 overs. First 2 overs mandatory power play. And to start off the proceedings from Pernem, it is Mahesh Baidkar up against Nikhil and Sukrut. Nikhil on strike. False start, might have just missed his step. Two officials in the middle. Very senior most Vaman Mahekar sir and Rajesh Signapurkar. Scoring has been handled by Umesh Asgaonkar. All these games live on YouTube through tenniscricket.in. And alongside me, the legendary commentary panel. Full toss. On the bounce to Sahil. At covers. Chance of a run out. Not quite. Single taken. Gets off the mark straight away. Score moves on to 1. Target of 65. Well, what panned out, a complete bit of miscommunications. Only Suraj Gowde with 21 of 20, 2 maximums. Nitesh Kamri with 30 of 16 deliveries, 2 boundaries, 3 maximums were the top scorers. Apart from that, it doesn't look to be a better scoring card that we usually see from Dhruv Warriors Pernem. It's Goa versus Sindhudurg. And right now, Sindhudurg on top. Goes big and goes long in the crowd for 6. What a hit to get at the mark for Sukrut. Very well bowled, very full. And this time down to the fielder at Wirish long off, just 1. Score moves on to 8. A target of 65. As far as the men in yellow are concerned, the fielding team, Dhruv Warriors Pernem, they need wickets. And early wickets might get them back in this game. If we look at the batting team, short delivery again, playing away from the body, will be a dot. Good delivery, very well bowled. Again, very full. Excellent bowling this. Good delivery again, very well bowled, looking for a quick run, but it's not on. Apart from that maximum, it has been a very economical over. 8 runs coming from it. 1 gone, it's 8 without loss. I Mauli, Dengade Malvan. Durga Day-Night Taluka level tournament. It came down to last 4 earlier today with Malvan taking on
Vingurla. Malvan going up ahead with that heroics of Darshan Bandekar, and followed by it was the Pernim Derby, where Ghungru and Co. bludgeoned them completely with a big total. Chance of run out again, not collecting it. Another single added. One more run. Score moves on to 9. The more the runs scored are the dents on the hopes of all the Pernim. Dhruv Warriors Pernim currently trailing. No wickets yet. Only wickets can get them back in this game. Gauresh Nagwekar has been tasked to do so from the Girimend. Can he deliver under pressure? A low total to defend. He has done it many a times. Can he deliver tonight? Can he deliver that dream? Very well bowled, very full. Excellent delivery. Again, lot many players, lot many tennis ball stars talk about this man, Gauresh Nagwekar, as how he goes about his business. Very fit, very slim, hits the gym. Very acrobatic in the field as well. And now with some sheer pace. Up against Nikhil. Played away. One bounce into the fence for 4. Extra bit of pace and gets helped around the corner for 4. (13 without loss). Again full. Driven down the ground. On the bounce into the fence for 4. That went quickly to back-to-back boundaries. Again under pressure now. Back-to-back boundaries. Gauresh Nagwekar. Score moves on to 17. Target of 65 runs. Now requiring 48 in 38 deliveries. Quick announcement about Abhijit Dargarkar Trophy. Announced a tournament on May 18th, 19th and 20th. The Panchayat level tournament. 8 teams from Shulim and 8 teams from Bardez. First place to get rupees 2 lakh and a trophy. Again back live in the air, gone. What a comeback that. This time trying to hook that one and into the hands of the fielder at shot 45. First wicket down, first casualty of I Mauli Dhingne Malvan. It's Nikhil who departs, 17 for 1. Again, we talk about the Abhijit Dargarkar Trophy. Winner to take home rupees 2 lakhs and a trophy. Runners up to get 1,50,000 plus trophy from the May 18th, 19th and 20th. Panchayat level tournament, 8 teams from Shulim and 8 teams from Bardez. And the man of the series, a star attraction, that is the 4-wheeler, will be awarded only for the Shulim constituency player. Good delivery, very well bowled, and still will pinch a single.
Brilliant comeback that by Gaurish Nagwekar. Wicket and a run on the last delivery. 2 overs gone. 18 for 1. Malvan. For every maximum of the Malvan batsman, 2,000 rupees will be awarded by the team owner. Shri Raju Khan. Every maximum to get rupees 2,000 for the Malvan batsman. 18 for the loss of 1 after 2 overs. And the finest all-rounder of Goa, Apali Kalangutkar, has come on to bowl from the Mapsa City end. Can he try and restrict the Malvan batsman with his wizardry? Can he apply some breaks now on this run chase of 65? Oh, gone missing. That was very well bowled, very difficult though. A chance to the wicketkeeper, Swapnil Maik behind the stumps. Drops a sitter. How costly that can be. It was a very difficult chance though. "65" the target. A jam-packed crowd on this Saturday. Nicely played. Found the gap. That will run down towards the boundary. No chance for the fielder. Precarious to be the least this outfield, but still has enough legs to get a boundary. False start. Maybe somebody moving behind the bowler's arm. 32 more required to win in 34 deliveries. Again goes towards the mid-wicket fielder, Nitesh Kamri. Nitesh Kamri has been superb in the tournament throughout. The batting that he has done, influential with his team's success. Got a start today, but couldn't quite convert along with Suraj Gavde. The rest of the batters, they did too disappoint. Deep in his crease, up in the air, gone over the top. One bounce into the fence for 4. These are some big body blows to Dhruv Warriors. Pernim. Score moves on to 28. Seven more required to win. Last 2 deliveries in this over. Ken Apali. 37 more required. Chance of a run out. Missed out.
Score moves on to 29. 29 for 1. We are into the third over. Still the challenge over to follow. Short delivery missed. Dot delivery will mark the end of 3 overs. 3 overs gone. It's 29 for 1. I Mauli, then Malvan. 36 will be required to win in the last 5. Will be change in voice. It will be the Malwani Samrat. Badal Chaudhary sir with you in the com box. श्याम कलगुटकर. थँक्यू मॉन्टी. परत एकदा मालवणी कोकणी आकाशवाणीच्या केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. 64 तशी समाधानकारक धावसंख्या नव्हती, पण ते 64 डोंगरा एवढे बनवण्याचा इरादो असा सगळ्या बॉलरचो. राम नागवेकर सरांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितला, आपल्या टीम मध्ये असे खेळाडू निवडले 9व्या 10व्या क्रमांकावर येऊन सुद्धा ते सिक्सर मारू शकतात. आज मात्र थोडीशी निराशा केली बॅटरने. फक्त 64 स्कोर बोर्डवरची धावसंख्या आणि पहिल्या 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर त्याचा पाठलाग 29 रन्सावर. रवले शिल्लक बॉल 36 रन्सांची गरज. आकाश मसूरकर 4 बॉल मध्ये 7 रन त्यांनी बनवले. मालवण तालुक्यातल्या मसुरे गावचो खेळाडू त्याला साथ देताना सुकृत जोशी तारकली या निसर्गरम्य गावचो ह्यो अजून एक यशस्वी खेळाडू. आणि बॉलिंग मार्कवर मंदार झाटिये. लक्ष असतलो मंदारकडे, खास तोरसे वरसून त्याका या टीम मध्ये समाविष्ट केलो गेलो. चौथ्या ओव्हरीचा पहिलो बॉल मिळालो वाईड बॉल. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा धावांची पुंजी तुमच्याकडे कमी असा, अशा वेळी हे वाईड बॉल म्हणजे नाटातुटीचे वडे आणि धूब असली कायलीकडे. अशा वेळी हे वाईड बॉल म्हणजे कर्ज न घेता भरलेले हप्ते असत. कर्ज घेतलेले हप्ते सुद्धा किती जड होतात 31 मार्च वाल्यांका विचारा. मग कर्ज न घेता जर हप्ते भरूचे लागले तर अजूनच जड. एक वाईड पडलो तो पडलो, त्याच्या पासून परत एक वाईड असा की नो असा त्यासाठी थोडीशी चर्चा. पण मैदानावर जोपर्यंत वामन मयेकर सर, राजेश शिंगणापूरकर असे पंच असतात तेव्हा पंचांबरोबर जास्त बोलण्याची गरजच लागणार नाही. वाईड बॉल इलो डिसिजन सलग दुसरो. सलग 2 वाईड बॉल मुळे आता मात्र चलबिचलता निर्माण होतली. ज्या मंदार झाटियेन यापूर्वीच्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली. तोरसेच्या एका सुंदर गावचो ह्यो दर्जेदार खेळाडू. पण आज टप्पो मात्र तेका सध्या शोधूचो लागता दुर्बीण घेऊन. रन झाले 31-31. नुकतोच एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जो ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये अटक झालो त्याची जर्सी क्रमांक. अपिश ड्राईव्ह कव्हरच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली. नितेश कांबळीकडसून झेल सुटलो. साधो सोपो नव्हतो पण कठीण होतो. पण नितेश हो झेल तू घेणं गरजेचा होता. देव इलो देव पण पदरच नाही घेऊ अशी स्थिती सध्या मैदानावर फिल्डिंगची. मिळालो 1 रन. रन झाले 32. करूचे असत 65. 29 बॉल शिल्लक 33 ची गरज. सुकृत 6 बॉल मध्ये त्यांनी केले 13 रन. आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली षटकार मारण्याचा प्रयत्न इलो अंगलट आणि ही दुसरी विकेट. करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. मध्ये 46 रन ज्याने अक्षरशः कुठले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान, हान आणि बान, तळ कोकणाचा अभिमान दर्शन बांदेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. रन झाले 32. 28 बॉल शिल्लक, 33 रन्सांची गरज, 28 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र दोनही बाजून समान संधी. एका दुसरा चौकार षटकार, एका दुसरी विकेट सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेशी. या बॉलवर एक सिंगल मिळालो दर्शनसाठी. दर्शनच्या खात्याची सुरुवात झाली. एकेरी धावेनिशी बदललो धावफलक. तिरियेचा डबल गेम 33 रन्सावर. 3.3 ओव्हर. कमेंट बॉक्स मध्ये भाऊ आजगावकर लिनियर मेथड, एक जगप्रसिद्ध शैली स्कोरिंगची, त्या शैलीत स्कोरिंग करताना 27 बॉल 32 ची गरज. बॅटची एज पहिल्या स्लिप मध्ये आकाश मसूरकरची प्राइज विकेट. 33 या धाव संख्येवरील तिसरी विकेट. 33 फॉर 3. मी असा ज्या भूमीन क्रिकेटवर प्रेम केला, फुटबॉलवर प्रेम केला आणि अगदी तसाच त्यांनी आपल्या वाड्यातल्या पाड्यांवर बैलांवर सुद्धा प्रेम केला. जुजीच्या पाड्यांवर प्रेम केला, प्रदर्शनातल्या पाड्यांवर सुद्धा प्रेम केला. आणि हीच या मुक्या जनावरांवर प्रेम करणाऱ्या कलाकारांची, शेतकऱ्यांची भूमी. मागच्या टुर्नामेंटमध्ये याच जुजीच्या बैलांची मी थोडी माहिती सांगलंय आणि त्या माहितीसाठी या स्पर्धेत उर्मलबाग डॉमिनेटर्स मोरजी यांच्याकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 200 रुपयांचा बक्षिसीला धन्यवाद. एका 21 आणि 5 25 उर्मलबाग डॉमिनेटर तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतान दे. पण मैदानावर कोणाचा घर भरताला, कोणाचा दार वत्ताला. रन झाले 33. 3 विकेट. रवले बॉल 26. 32 ची गरज. आचऱ्याचो दर्पण स्ट्रायकर यांच्या रिशेन आणि देवबागचो दर्शन नॉन स्ट्रायकर यांच्या रिशेन. इल्याच दर्पण आचरेकरचो पटको. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मस्तकावरसून वानराची लाकडा आणि चुलीक साकडा. एसके जॉगिंग सिक्सर. जबरदस्त सिक्सर दर्पण आचरेकरचो. अपरकटचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये. प्रयत्न करूचो लागलो असतो. परत एकदा एक हाफ चान्स होतो. हे हाफ चान्स जर फुल चान्स मध्ये कन्वर्ट केले तर तुमका विजयाची संधी. खेळ सरलो 4 ओव्हरींचो. 10 ची सरासरी. रवले बॉल 24. 25 ची गरज. जो सिक्सर मारलो त्या षटकारासाठी आमचे मित्रवर्य आणि आई माऊली डिंगणे मालवण संघाचे को-ओनर राजू खान यांच्याकडून 2000 रुपयांचा बक्षीस. त्याचप्रमाणे हिंदी समालोचक आमचे मार्गदर्शक अशोक नाईक सर यांच्यासाठी 1000 रुपये आणि मालवणी कॉमेंट्रीसाठी आमचे मित्रवर्य राजू खान यांच्याकडून माझ्यासाठी म्हणजे बादल चौधरीसाठी सुद्धा 1000 रुपये. धन्यवाद राजू सर. नवीन घरात प्रवेश करताना 26 तारखेक आमच्या सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा. स्वामींचा आशीर्वाद आणि अल्लाहचा आशीर्वाद सुद्धा सदैव तुमच्यावर रवांदे. अल्लाह ताला आपको खुशियों से नवाजे. चार ओव्हरी शेवटचे शिल्लक. 25 रन्सांची गरज. रन झाले 40. उरले आता शेवटचे 4 ओव्हरी. शुभम झ्याचा प्रेडिक्शन. आता विचार करूचो लागतलो शुभमच्या जिभेवर तीळ असा की काय. 60-70 रन्स होतले ता त्यांनी सांगला आणि त्यासाठी घमासान होताला. या सुद्धा त्याचा प्रेडिक्शन.
24 चेंडू आणि 25 धावांची गरज. गौरेश नागवेकर आणि समोर असतलो दर्पण आचरेकर. खरा तर गौरेश नागवेकर विरुद्ध दर्शन बांदेकर ही लढत बघण्यासाठी सगळे आतुर असत, कारण दोघे जण एकमेकांचे जिगरी मित्र असत. पण क्रिकेटचा मैदान आणि महाभारताचा युद्ध हैसर कोण कोणाचं नसता, कोण नाही कोणाचा आणि डाळ भात लोणचा. रन झाले 40. चेक करण्याचा प्रयत्न होतो दर्पणचो आणि ह्यो प्रयत्न बऱ्यापैकी अंगलटिलेलो. या बॉलवर मिळालो सिंगल. ज्यावेळी गौरेश नागवेकर बॉलिंग मार्कवर असता तेव्हा तुम्ही 100% पेक्षा कमी कायच देऊन उपयोग नसता. हाफ हार्टेड शॉट दर्पणचो सिंगल मिळालो. रन झाले 41. रवले बॉल 23. 24 ची गरज. रिक्वायर्ड 24 फ्रॉम 23. एसके जॉगिंग ओव्हर. चॅलेंज ओव्हर. 16 रन तुमका करू होय नाही झाल्या मिळाल्यातले अर्धे कमी होतले. सन्मान दिलो दर्शनने या बॉलवर. एक सिंगल फक्त मिळतलो. ही चॅलेंज ओव्हर भल्या भल्यांका चॅलेंज देणारी आणि भल्या भल्यांचा चॅलेंज संपुष्टात आणणारी. बावीस चेंडू 23 धावांची गरज. चॅलेंज ओव्हर. तिसऱ्या बॉलवर चॅलेंज घेतला दर्पणने. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली आणि दर्पण आचरेकरची खेळी झाली समाप्त. चौथी विकेट 42 रनचावर. संघ जर या स्पर्धेत अजिंक्य ठरलो तर रजाक खान राजू खान यांच्या पुतण्याकडून या टीम साठी 50,000 रुपयांचा कॅश प्राइज असा. दोघांची स्वप्न आज टांगणीक लागलेली असत. आमचा मित्रवर्य राम नागवेकर ज्यांनी मोठमोठे स्पर्धा अनेक मैदानात गाजवली, पण त्याचा स्वप्न असा एसके जॉगिंगची स्पर्धा जिंकण्याची. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेच संघ ज्यांनी गोवा राज्यात अनेक स्पर्धा गाजवले. उदाहरणार्थ बांदेश्वर बांधा संघान ध्रुव ट्रॉफी, वेदांत ट्रॉफी, खिंडीर बॉय जिंकली. राजाराम वॉरियर्स तेवढे संघान हरमलची, वेदांत 11ची ट्रॉफी जिंकली. नो चान्स होडावडा संघान मांद्रम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. केरवाडा संघान सरपंच चषक जिंकलो. शिल्लक असा फक्त आता मालवण. या मालवणच्या नावावर पहिला विजेतेपद गोवा राज्यातला होताला की राम नागवेकरचा स्वप्न एसके जॉगिंगची स्पर्धा जिंकण्याचा पूर्ण होताला. येणारो काळ सांगतलो. (42 रिक्वायर्ड 23 फ्रॉम 21. सामना आता मात्र दोलायमान. आणि चॅलेंज ओव्हर काढलेल्यातले सुद्धा अर्धे कमी होऊ शकतात आणि त्यामुळेच या ओव्हर मध्ये जास्त रिस्क न घेण्याचा प्रयत्न. विशाल लुडबेन दिलो सन्मान आणि ही स्ट्रॅटेजी अगदी योग्य असा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत गौरेशने खर्च केले फक्त आणि फक्त 2 रन. थोडीशी दुखापत, थोडसो इंजर्ड विशाल लुडबे. वायरी गावचो खेळाडू असा. ज्याप्रमाणे वेग असा गौरेश नागवेकरचो, या वेगाचो सामनो करणं भल्या भल्यांक कठीण होता. विशाल थोडस जखमी असा. तो होतलो फिट, तोपर्यंत होतलो सामनो सुरू. या डॉट बॉलवर ऐकूया डीजे मॉन्टीचा गाणा. आणि अशा खेळाडू समोर खेळताना योग्य ती काळजी तुम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं असा.
कारण मालवणी कोकणीत एक सुंदर म्हण असा, नदी आधी व्हाणो काढलेले बरे. आता या म्हणीचो अर्थ जरा समजावून सांगूचो लागता, कारण नदी सगळ्यांका माहिती, पण व्हाणं म्हणजे काय तर चप्पल जा पूर्वी होता चामड्याचा, त्याका जर पाणी लागला तर त्या खराब होताला, आणि म्हणान जर समोर नदी असली तर आधी चप्पल काढून हातात घेऊ गया. ही सूचना सगळ्या खेळाडूंका, क्रिकेट असं नाही किंवा आयुष्य, काळजी जरूर घ्या. क्रिकेट खेळताना गार्ड आणि रस्त्यावर गाडी चालवताना हेल्मेट जा आम्ही या स्पर्धेत देतो मॅन ऑफ द मॅच साठी. ह्यो सुद्धा एक सुंदर संदेश एसके जॉगिंग कडसून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी हेल्मेट प्रत्येक सामनावीरासाठी. या बॉलवर विशाल लुडबेन परत एकदा दिलो सन्मान. या बॉलवर मिळालो सिंगल, याचा रूपांतर दुसऱ्या रनचात. बदललो धावफलक 4-4-4, 44 विकेट, चौक्याचो ट्रिपल गेम. नेल्सन फिगर, या नेल्सन फिगरचो सुद्धा एक वेगळा इतिहास. रवले शिल्लक बॉल 21 रन्सांची गरज. चॅलेंज ओव्हर मध्ये थोडंसं नुकसान होतं या ओव्हरीत. फुल टॉस, डॉट बॉलने खेळ सरलो 5 ओव्हरींचो. या ओव्हर मध्ये फक्त रन्स खर्च केले गौरेश नागवेकरने 4, आणि त्यामुळे मिळाल्यातले 2 कमी झाले, आणि या ओव्हरीनंतर स्कोर झालो 42-42. इक्वेशन बदलला. 18 बॉल शिल्लक, 23 रन्सांची गरज. डीजे मॉन्टे. त्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर. चारी डेको, डीजे मॉन्टी आणि स्पर्धा यशस्वी करणारे सगळे आमचे सहकारी, सगळ्यांचे आभार असत. मगाशी आमचे अध्यक्ष आदरणीय महेशजी कोरगावकर ज्यांनी जुन्या खेळाडूंची ओळख करून दिल्यानी खरोखरच मनपूर्वक आभार असत महेशजी तुमचे. कारण ज्या जुन्या खेळाडूंनी रोपटा लावला, जेचो वटवृक्ष झालो, या खेळाडूंची तुम्ही ओळख करून देणं ही काळाची गरज होती. आणि याचं कारण काय असा, तर आजची नवी पिढी सोशल मीडियावर मग्न असणारी, ह्यांका जर अशोक सराफ विचारलात तर त्यांना त्यांच्याबद्दल जास्त माहिती असत नसत. पण जर तुम्ही अशोक खरात विचारलात तर 58 ओळींचा निबंध येऊ शकता. आणि त्यामुळेच ही माहिती खूप चांगली, योग्य आणि अपेक्षित होती सगळ्या जुन्या खेळाडूंची. आणि यासाठी एसके जॉगिंग क्रिकेटर्सचे अध्यक्ष आदरणीय महेशजी कोरगावकर साहेब तुमचे मनपूर्वक आभार. रवले बॉल शिल्लक 18, 23 रन्सांची गरज. या स्पर्धेत बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या सगळ्यांसाठी प्राइज असा एक सुंदर अत्याधुनिक वॉशिंग मशीन. एकदा टाळी वाजवूया एसके जॉगिंग क्रिकेटर्सच्या या आयोजनासाठी. मंदार झाटिये, मॅन फ्रॉम तोरसे, परत एकदा बॉलिंग मार्क पर. यापूर्वीच्या ओव्हर मध्ये त्यांनी खर्च केले 11 रन, मिळवले 2 विकेट. सतरा बॉल 23ची गरज. आखो टप्प्याच्या चेंडूवर लांबच लांब रागान केला रायता आणि दुश्मना गावला आयता. महाराजान प्रेम केला आपलो असल्यासारखं या दर्शन बांदेकरवर.
जो लाभार्थी ठरलो दर्शन. रवले शिल्लक बॉल 16, 17 रन्सांची गरज. अपर कट कव्हर पॉइंटच्या दिशेन वन बाउन्स ओव्हर द रोप. एसके जॉगिंग चौकार. तेरा धावांची गरज. मालवण संघान या स्पर्धेतला पहिला मोठा विजेतेपद गोवा राज्यातला जर मिळवला तर रजाक खान यांच्याकडून 50,000 रुपये कॅश प्राइज. आणि दर्शनने आपल्या ओनरला दिली मानवंदना. या चौकारानंतर एक षटकार एक चौकार. आतापर्यंत 6 बॉल मध्ये 6 सिक्सर मारणारे कित्येक बॅटर तुम्ही बघितलात, पण 5 सिक्सर मारल्यानंतर डॉट बॉल खेळून काढून 14 वेळा ह्यो पराक्रम करणारा एकमात्र खेळाडू दर्शन बांदेकर असा. 14 बॉल 13 रन्सांची गरज. दर्शनचा शॉट लोंगॉनच्या मस्तकावरसून चेंडू सीमारेषा पार. षटकार. टिंगणे संघ शेवटचो 1 रन गरजेचो. 12 बॉल शिल्लक. शेवटचो 1 बॉल, शेवटचो 1 रन, 12 बॉल. आणि सायकरांच्या दिशेन विशाल लुडबे. इतिहास रचण्याच्या मार्गावर आई माऊली टिंगणे मालवणचा संघ. गोवा राज्यातला पहिला विजेतेपद. अनेक पराभव पत्करल्यानंतर आता दृष्टिक्षेपात फक्त चमत्कार वाचवू शकता ध्रुव पेंडेम संघात. प्रेक्षकांका विनंती, सीमारेषेच्या बाहेर उभे राहा. मालवण संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर. रजाक खान यांची 50,000 रुपयांची गादी तयार असा. प्रेक्षक बाहेर चला, प्रेक्षक बाहेर या. विशाल लुडबे सायकर एंडवर. 12 बॉल 1 रन्साची गरज. एसके जॉगिंगची मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा विजयी ठरलो आई माऊली ढिंगणे संघ. वेल प्लेड आई माऊली ढिंगणे. मिनिट आपण ऐकूया दर्शन बांदेकर. आतापर्यंत 40 सेमीफायनल आणि फायनल हारलेलो होतो आणि ही फायनल पहिली बसली आहे, तर खूप चांगलं वाटतंय सर. राजू खान यांना नवीन घराची भेट दिली का आपण? नक्की नक्की सर. मी त्यांच्यासाठी त्यांना बोललो होतो की चौथी ही जी आपण जी एंट्री करतोय ती मला ती ट्रॉफी पहिल्याच दिवशी बघितलेली तेव्हा मला आवडली, म्हणून मी ती मला घरी घेऊनच जायचं होतं. हे टार्गेट डोक्यात होतं, म्हणून मी सावकाश जसं जसं जमत होतं तसं तसं खेळत होतो आणि चांगलं झालं सर. गोवा राज्यातील पहिलं विजेतेपद मालवण संघासाठी कोणाला डेडिकेट करशील? हॅलो हॅलो. राजू सरांनाच करेन, कारण राजू सरांनी आमच्यावर आणि नितीन सरांनी विश्वास दाखवला, म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यांना डेडिकेट करेन सर. मालवण मधील काही खेळाडू संघात दिसले नाहीयेत, मात्र सर्वांनी आशीर्वाद दिलाय. काय सांगशील तुझ्या पाठीराख्यांना, तुझ्या चाहत्यांना? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणी कोणाला कमी समजायचं नाही. पहिली गोष्ट, 4 दिवस बॅटला बॉल लागतात तेव्हा सगळेजण तुम्हाला बोलवतील, पण ज्या वेळेस बॉल लागत नाही तेव्हा तुम्हाला कोण नाही बोलवणार. त्यावेळेस तुम्हाला टीमच तुमची साथ देईल. त्याच्यासाठी तुम्ही टीमला पकडून राहिलात तरच शेवटपर्यंत तुमचं नाव राहील. टीमला पकडून राहा, शेवटपर्यंत नाव होईल, गाणं होईल. आणि पुन्हा एकदा सह्यांसाठी गराडा पडलाय दर्शन. फेवरेट
या मुलांना विचारूया कोण आहे तुमचा आवडीचा खेळाडू? दर्शन तुझा आवडीचा खेळाडू? दर्शन तुझा आवडीचा खेळाडू? दर्शन ताई तुझ्या आवडीचा खेळाडू? दर्शन 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 आणि दर्शन यत्र तत्र सर्वत्र. एकदा डीजेचं गाणं होईल आणि त्यानंतर कॅप्टन विकी रोगेकडे आपण जाऊया. विकी आपण यावं माईकडे. मालवण संघ इतिहास रचतोय. दर्शन बांदेकर हा सामना जिंकून देतोय आणि त्याबद्दल राजू खान यांच्याकडून तुझ्या प्रत्येक षटकारासाठी 2000 आणि रजाक यांच्याकडून सामना जिंकल्याबद्दल आपल्याला 50,000. प्रेक्षकांनी दर्शन तुला डोक्यावर घेतलंय. सिंधुदुर्ग एवढंच कदाचित काकणभर जास्त प्रेम या गोवा राज्याने तुझ्यावर केलंय. काय सांगशील प्रेक्षकांबद्दल? गोव्यातले जे पब्लिक आहे ते सिंधुदुर्ग आणि गोवा हे एकत्रच म्हणून प्रत्येक वेळेस मॅच बघायला वगैरे येत असतात आणि त्यांचा सपोर्ट असेल तर ते टुर्नामेंटला शोभा आहे आणि ते आल्यामुळेच चांगलं जरा गेममध्ये आम्हाला पण मजा आली. थँक्यू गोव्यातल्या लोकांसाठी मी थँक्यूच बोलू शकतो सर. SK जॉगिंगने या स्पर्धेत अनेक वेगवेगळी बक्षिसं ठेवली. मॅन ऑफ द मॅच साठी हेल्मेट, बेस्ट बॅटर, बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी वॉशिंग मशीन. या उपक्रमाबद्दल काय सांगशील? चांगलं आहे. प्रत्येक वेळेस असं बघायला वेगवेगळं मजा वाटते आम्हाला पण. दरवेळेस गाड्या 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 आणि हे आता आणली आहे ती घरातली वस्तू आहे त्याच्यामुळे चांगलंच आहे आयोजनाबद्दल बोलायला. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तगडा होता. ध्रुव पेंडेम संघ या संघाबद्दल, राम नागवेकर बद्दल काय सांगशील? दर्शन माझ्यापेक्षा सिनियर प्लेयर आहेत ते राम नागवेकर सर. आतापर्यंत मी त्यांचा गेम बघायला जायचो याच्या आधी मी जेव्हा खेळत नाही होतो तेव्हा. पण आता ते माझे सिनियर आहेत. मला त्यांचं अजून पण बॅटिंग आठवते की मी शाळामध्ये